नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ब्रेड चिली ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी कोबी घेतला आहे असा बारीक चिरून, एक कांदा घेतला आहे बारीक चिरलेला, सिमला मिरची घेतली आहे बारीक चिरून, स्प्रिंग ऑनियन घेतले आहेत बारीक चिरून, 3 ते 4 लसूण पाकळ्या त्या अशा चॉप केलेल्या आहेत, हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून, अर्धा इंच आलं घेतला आहे बारीक चिरून, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे, 1 चमचा सफेद तीळ घेतले आहेत, शेजवान चटणी घेतली आहे, डार्क सोया सॉस घेतला आहे, रेड चिली सॉस घेतला आहे, टोमॅटो केचप घेतला आहे, ब्रेडचे स्लाइड्स घेतले आहेत 3 ते 4, गाजर घेतला आहे असे बारीक चिरून, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ। आता आपण ब्रेड कट करून घेऊ। असा ब्रेड कट करून घ्यायचा, त्याचे असे 4 तुकडे करून घ्यायचे। चला तर आपण आता ब्रेड फ्राय करून घेऊ। इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ। तुम्ही बटर पण घालू शकता। आपण आता ह्याच्यामध्ये एक एक ब्रेडचे स्लाइड्स घालून घेऊ, जे आपण तुकडे केलेले आहेत ते असे घालून घ्यायचे। असे हे ब्रेड दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे। आपले ब्रेड फ्राय करून झालेले आहेत। चला तर रेसिपीला सुरुवात करू। इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ। तेल आपलं गरम झालेलं आहे। आपण आता ह्याच्यामध्ये लसूण घालून घेऊ, मग आलं, मग हिरवी मिरची, परतवून घेऊ हे। आपण आता ह्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ। दोन ते 3 मिनिटं हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण। आपण आता ह्याच्यामध्ये सिमला मिरची घालून घेऊ, परतवून घेऊ हे। आपल्याला ह्या भाज्या ओव्हरकुक नाही करायच्या आहेत। आता कोबी घालून घेऊ। हे पण 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं। आपण आता याच्यामध्ये गाजर घालून घेऊ, परतवून घेऊ हे। आता आपण काळा मिरी पावडर घालून घेऊ। आता आपण सॉसेस घालून घेऊ, शेजवान सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो केचप। हे मिश्रण मिक्स करून घेऊ। आपण आता ह्याच्यामध्ये ब्रेड घालून घेऊ, जे आपण फ्राय केले आहेत ते परतवून घेऊ। आपण आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालून घेऊ, घट्ट होण्यासाठी थोडं परतवून घेऊ हे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ, मग स्प्रिंग ऑनियन घालून घेऊ, सफेद तीळ, 1 ते 2 मिनिटं हे परतवून घेऊ।
आपली ब्रेड चिली तयार झालेली आहे। माझी ही ब्रेड चिली रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा। धन्यवाद।